खूप दुर्दैवी घटना आहे। दौंड हा अतिशय सुसंस्कृत आणि संवेदनशील तालुका आहे। अनेक वर्ष आदरणीय पवारसाहेब असतील, मी असते, आम्ही आमचं भाग्य की या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची आम्हाला सगळ्यांना संधी मिळाली। आमचे कौटुंबिक संबंध त्या भागातल्या सगळ्याच लोकांबरोबर आहेत आणि मी स्वतः काल ही घटना झाल्यावर एसपींशी बोलले। स्थानिक आमदार राहुल कुलांनाही मी फोन केला। जरूर राहुल कुल आणि मी आमचे राजकीय मतभेद असतील, पण एक सशक्त लोकशाहीमध्ये चर्चा ही झालीच पाहिजे आणि आमदाराचा मान सन्मान करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे। म्हणून कुठलंही सगळं राजकारण बाजूला ठेवून राहुल कुल आणि मी आम्ही दोघांनी त्याची सविस्तर चर्चा केली। त्यांनी जी सहकार्याची भूमिका दाखवली त्याबद्दल मी राहुल कुलांचे मनपूर्वक आभार मानते। आणि दिवसभर जेव्हापासून मला ही बातमी कळली तेव्हापासून मी एसपीच्या कॉन्टॅक्टमध्ये होते। माझे तिथले सहकारी आप्पासाहेब पवार आणि सोहेलभाई खान, हे दोघंही सोहेलभाई आणि आप्पासाहेब तिकडे जाऊन आले। सगळ्या कार्यकर्ते, सहकारी, पदाधिकारी, नागरिक यांच्याशी एक घरगुती चर्चा झाली, कारण आम्ही सगळेच दौंडमध्ये सगळे प्रेमाने गुणागोविंदांनी तिथे राहतो आणि अनेक दशकं राहतो। दौंडमध्ये असं कधी झालंच नाही आणि आम्ही कधी होई देणार नाही। पण बाहेरून येऊन जर आमच्या भागात कोणीतरी गडबड करणार असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करते आणि माझी पालकमंत्र्यांना आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना विनम्रपणे विनंती आहे की तुमच्या या सगळ्या लोकांना आवरा। ही पहिली वेळ नाही आहे। नगरला झालं, तिथे गडबड झाली, लोकांवर खोट्या केसेस करतायत। आज दौंडमध्ये येऊन भाषणं करून ते लोकांना गडबड करतायत असं मी म्हणत नाही आहे, तिथला ग्राउंड रिपोर्ट म्हणतोय, पत्रकार म्हणतायत। मी कुठलाच आरोप करत नाही, मी वास्तव मांडते। त्याच्यामुळे माझ्या अपेक्षा आहेत की ज्या दौंड तालुक्यांनी जसं आदरणीय पवारसाहेबांना मला खूप दिलं तसं माननीय अजितदादांनाही तेवढंच दिलं आहे। त्याच्यामुळे माझी अजितदादांना विनम्र विनंती आहे, तुम्ही पालकमंत्रीही आहात, दौंडकरांनी तुम्हालाही खूप प्रेम दिलेलं आहे। त्याच्यामुळे आपल्या दौंड तालुक्यामध्ये अशा घटना होणार नाहीत आणि बाहेरून येणारे जे भडक भाषणं करत असतील किंवा काही टीका टिप्पणी करत असतील, माझी विनम्र विनंती आहे की त्यांना आवरा। हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।